तर मंडळी नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. तर मी कुठं चालली सांगू का? मी तुम्हाला दाखवायला निघाली. दिसतंय का? ही जी घर दिसते ना इथं, हां हे बघा इकडं, या घरापासून इकडं दिंडी आली. तिथं आमच्या वस्तीवर पण आली होती सकाळी. आमच्या वस्तीवर पण आली होती सकाळी आणि ते बघा तिथं पण आली त्या घरी. तिथं आता बॅक कॅमेऱ्याने झूम करून दाखवते तुम्हाला. किती झूम होती माहिती नाही मला, बॅक कॅमेऱ्याने दाखवते. आणि माझ्या आईच्या घरी पण संध्याकाळी येणार आहे. तर मी आता घेतली वैरण टाकायला गायांना. पण दिंडी निघाली आहे. एवढं वाजतंय ना, इतकं छान वाटतंय ना ते ऐकायला. तर आता दिंडी निघाली, मी तुम्हाला दाखवते. असं डोळ्यांनी इथून दिसतंय चांगलं, पण मोबाईलमध्ये किती कॅप्चर होईल सांगता येणार नाही. तर बघूया आपण. एवढंच झूम होते. पालखी निघाली, पालखी इथं, पालखी इथं. भजन म्हणतायत बायका. तर वस्तीवरच्या बायका पण जातात दिंडीला सोडवायला. म्हणजे दिंडीचा रामराम घेत घेत जातात, भजन वगैरे म्हणत म्हणत गावापर्यंत जातात सोडवायला काही जरी. तर आमच्या तर मागात असा संसार आहे. दत्ताचा संसार. भजन चालू आहे, भजन. मी संध्याकाळी माझ्या आईकडे जाणार आहे, तेव्हा मी दाखवेल तुम्हाला. तर कसं असते माहिती का, दिंडीसाठी जेवण ठेवलेलं असतं. काही लोक काय करतात माहिती आहे, आपल्या घरी दिंडी बोलवायची आणि त्यांची जेवणाची व्यवस्था करायची. काही ठिकाणी मुक्कामाला दिंडी बोलवतात. आमच्या वस्तीवर जी यायची ती मुक्कामाला यायची, पण ते दिंडीवालेच बोलले की नको, मुक्कामाला तुमच्या इथं सोय होत नाही. छोटीशी वस्ती आणि इकडं तिकडं फिरत जायला लागतं ना, म्हणून त्यांनी सांगितलं. म्हणजे सगळ्याच्या घरी थोडं थोडं जायला लागतं, म्हणून ते बोलले की नको आम्हाला मुक्कामाला दुपारचंच येत जाऊ. शेरू, तुला एका उडीतच ती पालतं करीन सगळं. नाही घेत तुला व्हिडिओमध्ये. प्रसाद घेऊन चालली दिंडीचा. तर काय, मी कुठं विषय होता आपला? हां, वस्तीवरची दिंडी जी आहे ना मुक्कामाची, ती बंद झाली यायची. नाहीतर सगळ्यांच्या घरी झोपायला लोक असायचे दिंडीतले सगळे वारकरी. म्हणजे एकच ठिकाण असं नाही ना कुठं की बाबा एका ठिकाणी सगळीकडे झोपतील वारकरी. तर इथं आमच्या ओट्यावर, ह्यांच्या ओट्यावर, परत हिच्या ओट्यावर, आणखीन आमच्या घराच्या पाठीमागं दोघांचे पण असेच वरांडे आहेत ना, सगळ्यांचे वरांडे असेच आहेत घरांचे. तर सगळ्यांच्या वरांड्यांमध्ये वारकरी झोपायचे. तर ते हाल बघू वाटत नसायचं त्यांचं, पण झोपायला सगळेजण, कोणी नाही म्हणत नसायचं. पण ते दिंडीवाले, त्यांनाच काय वाटलं काय माहिती, ते बोलले की मुक्कामाला नाही, आम्ही तुमच्याकडे जेवायला येत जाऊ. तर माझ्या चुलत दिराच्या घरी, म्हणजे आमच्या भावकीत असते दिंडी जेवायला, आणि अजून उद्या एक जणीच्या घरी येणार आहे. तर आज माझ्या आईच्या घरी असते. तर आज आपण आईकडे जाणार आहे संध्याकाळी. अख्ख्या दिंडीचं जेवण सगळं नियोजन करतात. भाकरीला भावकीतल्या बायका येतात भाकरी करू लागायला, नाही तर दिंडीमधल्या बायका पण बसतात भाकरी करायला. फक्त आपण त्यांना सामान वगैरे पुरवायचं असतं सगळं व्यवस्थित. जेवणाचं सामान, पाण्याची सोय करायची आणि झोपण्याची सोय करायची. आईच्याकडं मुक्कामाला असते दिंडी. तर चला, मी गायांना वैरण वगैरे करून घेते. आता आई तर म्हटली लवकर ये, पण मला लवकर जाणं होईल का नाही. गाडी चौधरी साहेब घेऊन गेलेत आज. स्कूटी चौधरी साहेबांनी नेली आणि ही बाईक घरी ठेवली. तर आता कसं जावं ते विचार पडलाय. मी ठरवलं होतं स्कूटीवर मी जाईल, चिखला पाण्याचे दिवस आहेत. भावाला सांगितलं होतं मला तू स्कूटी घेऊन सोडवायला ये, अंधार पडणार नाही येता येता.
म्हटलं मी येईल उजेडातनं दिवसा चिखलातनं कसं तरी, पण रात्रीचं बाबा मला अंधारातून चिखलातून जमणार नाही, तू ये मला सोडवायला धार काढायच्या आधी, असं मी ठरवलं होतं. पण चौधरी साहेबांनी घोळच केला. आज स्कूटी घेऊन गेलेत कामाला, लवकर आले तर दोघं जण लवकर जाऊ आणि धाराच्या टायमापर्यंत रिटर्न येऊ. काय होईल आता नियोजन ते तुमच्याबरोबर शेअर करीलच. तर लांब चालली आता दिंडी, ट्रक वगैरे सगळे जागेवर थांबलेत, फक्त दिंडी पुढं निघाली, म्हणजे पालखी पुढं निघाली तेवढी. तर पालखी काय दिसणार नाही आता आपल्याला. झरे गावातून अशी परत झरे फट्यावर निघणार मेन रोडला, अशी येत असते दिंडी. आणि आईच्या इथं तर रोज दिंडी, रोज दिंडी. आईच्या गावामध्ये तर आहे ना, खडकेवाडीमध्ये रोज दिंडी, रोज दिंडी. जवळजवळ 4-5 दिवस झालं रोज एकाच्या घरी दिंडी असते. गावांमध्ये म्हटलं की त्यांची सगळी व्यवस्था होते छान, म्हणून गावांमध्ये जरा जास्त उतरतात दिंड्या, आणि असं वस्त्यांवर थोडे कमी असतात. तर असो, आपल्याला दिंडी काय आता इथून दिसणार नाही गेलेली, चालली मार्गाला लागली पालखी, पण आता दिसायची बंद झाली झाडांमुळं. तर चला भेटू नंतर. बहुतेक आमच्या ओट्यावरनं दिसणार आहे, रोड दिसतो ना ओट्यावरून, मग दाखवते. शेरू तू का माझ्या मागं मागं फिरतोय बाबू, तू का फिरतोय? त्याला बाहेर काढ, काढ 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 काढ, त्याला बाहेर काढ, काढ 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 काढ. तिथं झाडांमुळे दिसत नाही इथून, पण इथं या झाडींच्या आड गेली, दिसत का झेंडे वगैरे? ब्लर होते, ब्लर. रडकी रुसला. शेरू मागं लागलाय, शेरूला बांधले. बॅक कॅमेऱ्याने दाखवते. जाऊ शेरू, जाऊ का, जाऊ. दगड पुढं चालायला लागले की रडते माग. तर मंडळी चला निघालेली आईकडं, आणि पिशवी घेतली हातात, पिशवीमध्ये छत्री घेतली आणि किटली घेतली भाजी आणायला, म्हणजे प्रसाद आणायला माझ्यासाठी, सगळ्यांसाठी संध्याकाळी येताना. आणि 5 वाजलेत, बरोबर 5 वाजलेत, आणि मी चालत निघाली आहे. तसं चालत जायला पण जास्त लांब नाही, जितकं आमचं गाव जेवढ्या अंतरावर तेवढं माझ्या आईचं गाव आहे. म्हणजे माझं खुद्द गाव जेवढ्या अंतरावर आहे ना, तेवढ्या अंतरावर माझ्या आईचं गाव आहे. त्याच्यापेक्षा जवळ म्हणलं तरी असेल. पण मी काय करणार आहे, रस्त्यातनं जाताना कुणाला पण लिफ्ट मागणार आहे, कारण गाडी नेली चौधरी साहेबांनी, स्कूटी नेली आहे चौधरी साहेबांनी, आणि बाईक आमची घरीच आहे. मग मला चालतच माझ्यावर नंबर आला आज जायचा. पण असो, वड्यात पाणी जास्त नाही, पाणी पण चप्पल भिजली तर परत चालायला येणार नाही की. बघू, साईडनी जाता आलं तर साईडनी जाऊ, नाही तर पाण्यातनंच जाऊ. येते येते पाऊल वाटणी झाली साईडला. पण पाय घसरण्याची भीती जास्त इथं ना. इथं पाणी भरपूर असतं बरं का. आता थोडं आहे, कारण टिपका चालू आहे, टिपका बंद नाही आहे पावसाचा, त्यामुळं थोडे, नाहीतर गुडघ्याला मांड्याला लागतं बरं का इथलं पाणी. त्या इकडच्या शेतांमधलं सगळं, म्हणजे ह्या शेतांमधलं पाणी सगळं इकडून आमच्या शेतांमधून निघतं खाली, गावात जातं पांदीला बहुतेक. कुठं जातं एक्झॅक्ट मला माहीत नाही, पण तिकडंच जातं कुठं तरी. आणि मी निघाली, आईला नाही माहिती आहे मी निघाली चालत म्हणून. तर तिला तर असाच अंदाज असणार आहे की ही कुठली येते. कारण दुपारी माझ्या भाच्या जेव्हा मला बोलले ना आईला की आत्या नाही काय आली अजून, तर तेव्हा आई म्हणली आत्या येईन झोपल्यावर सगळी, अशी मला फोनवर सांगत होती की भाच्या विचारतात बघ तुझ्या कधी येणार आहे आत्या म्हणून. तर मी म्हणलं तू काय म्हणली मग. तर मला अपेक्षित असतं तिचं उत्तर, कारण मी जातेच 9 वाजता नेहमी. म्हणून मग मी आज निघाली, गुरांची वैरण काढी वगैरे केली
आणि धार काढायला माघारी घेईन मी. तर चला, चालत चालत बोलायचं म्हणलं ना की दम लागतो. एक मोटरसायकल गेली आता, मोबाईलमध्ये व्हिडिओ काढताना दिसली, पण मला वाटलं होतं एकटे असतील तर जावावं, पण मुलांना घेऊन चालले होते शाळेतल्या. अजून एक गाडी आली, पण आता नाही लिफ्ट मागणार आहे, कारण भाऊ येतोय मला घ्यायला. हे सिंगलच होते खरं तर, पण मी नाही मागितली लिफ्ट, कारण आता माझ्या भावाचा फोन आला होता कुठं आली विचारायला. तर त्याला मी म्हणलं आली अशा वस्तीजवळ, सांगितलं नाव त्याला. आणि तर म्हणजे दुर्गुडेच्या वस्तीजवळ, आता काय सांगायचं तुम्हाला, दुर्गुडेच्या वस्तीजवळ आली म्हणून सांगितलं त्याला. तर तो बोलला, मी त्याला सांगितलं चालत आली, अरे वेळ लागेल यायला. म्हणलं मग मला फोन करायचा ना. मी म्हणलं आता तू घाईत असशील, मग कशाला फोन करू. तर बोलतोय येतो नाही यायला, थांब तिथंच. तर थांबत काय नाही मी, त्याच्या पण मागं बिचाऱ्याच्या घाई असणार आहे. तर चालली चालत चालत, येईल तो पुढून आडवा आपल्याला. उद्या सुट्टीच नाही मग. नसते ऐकत म्हणावं मी आज. आज आत्या आहे म्हणावं इथं. काय पण करतो तुला, आहे का नाही? किती लाडात आलाय, किती लाडात आलाय, किती. गपकी परवीन जा ना. काय बोलत नाही, त्याला बोलाय येत नाही बिचाऱ्याला. गप ना, गप ना. तर मंडळी, ए जेवायला बिवायला ही वाढायचं त्यांना. आता कशाला चाललं कशाला? तर मंडळी झालेलं आहे छान असं पालखीचं आगमन, मस्तपैकी पूजा वगैरे झालेली आहे, आरती वगैरे झालेली आहे. आणि आता जेवण वगैरे होईल त्यांचं सर्वांचं, आणि नंतर आराम करणार ते. रात्रभर इथंच असतात, उद्या सकाळी एकदम 6 वाजता तर घरातून हालतात. तर असं छान असं वेलकम झालेलं आहे. शॉर्ट व्हिडिओमध्ये बघा. आता मी काय काय टेक घेतलेत, कुठं कुठं कसे कसे घेतलेत मला काय माहिती नाही. आणि आतमध्ये अजून जेवणांचं चालू आहे. जेवणांचं चालू आहे, बघतोय तो बारक्या. अजून राहिलेत काही चपात्या, लय राहिलेत अजून. तर चला आता मी थोडी मदत करू लागते. आता चपात्या लाटायला आल्यापासून लांब लांबच होती, आता आपलं काही काम नाही वरचं. तर मंडळी चला आता निघालेले घरी. झालं दिंडीचं आगमन वगैरे झालं, पूजा बिजा झाली सगळी. मग पंगत जेवायला बसली मस्त. तर मंडळी चला, स्टोरेज फुल झालं मोबाईलचं आणि निघालो जाता आम्ही घरी. घ्या की पिशवी, झालं की. त्यांचं काय आता कवर पण चालत राहणार 10 वाजेपर्यंत. जाता जाता पालखीचं दर्शन करते अजून एकदा. मग अशी व्हिडिओच्या नादात घेतलं नाही, असं मनासारखं दर्शन झालं नाही, आता घेते. तर मंडळी आता गावातली गर्दी दाखवते दिंडीची. किती लोक आहेत, सगळे दिंडीत आलेले आहेत मंदिरात राहायला. जाताना दाखवते तुम्हाला आता. सगळे दिंडीवाल्यांचे ट्रक आहेत इकडं. शाळेत पण आहे.
आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. हे आमच्या गावातलं वडाचं झाड मोठा वड ह्याच्यापेक्षा मोठा होता, तो काढला का पडला माहित नाही बरं का. आणि आता मी निघाली आमच्या घरी.